गोकुळ अंधा बच्छाव, माझे मूळ गाव एकतास, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव इथला मी रहिवासी आहे। तर दिनांक 24/11/2022 रोजी गावातच आरोपींनी मी आणि माझी पत्नी मुलगा गाडबोईने शेतीत जात होतो। जुन्या शेतीच्या वहिवाटीवरून आमची भानगड होती। त्यांनी आरोपींनी 7 आरोपींनी गावात आम्हाला मारहाण केली। अशा जागेत मारहाण केली की तिथे ग्रामपंचायतने लावलेले CCTV फुटेज चालू होतं। तर तक्रारी अर्जामध्ये मी तेही उपलब्ध नमूद केलेलं आहे की जावक वही 1356लाही नोंद आहे की आरोपींनी CCTV कॅमेरासमोर मारलेले आहे। तर APIने व आयोने ग्रामसेवकला फक्त पत्र दिलेलं आहे की तुम्ही फुटेज घेऊन या, आणि ग्रामसेवकने त्या पत्राच्या संदर्भात उत्तर दिलेले की आमच्याकडे आहे, तुम्ही घेऊन जा। या दोघांच्या घोडमुळे माझे फुटेज यांनी डिलीट करून टाकलेले आहे आणि ती केस न्यायप्रविष्ट आहे। जवळजवळ या केसमध्ये ग्रामसेवक, सरपंच, API, आयो, जयेश खलाने हे 4 लोक पार्टी झालेले आहेत। त्यांच्यावरती गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे, पण ते फुटेज नसल्यामुळे मग ते अडकले अशी त्यांना भीती निर्माण झाली। तर त्यांनी आरोपींना पुन्हा चेतावणी दिली की काही करा, गोकुळ बच्छावला तुम्ही मॅनेज करा, काहीतरी द्या आणि ही केसमधनं आमची सुटका करा। पण ते अपयशी ठरल्यामुळे सामदाम दंडभेद त्यांनी सर्व प्रयत्न लावला। अपयशी ठरल्यामुळे पुन्हा पोलीस स्टेशनच्या लोकांनी आरोपींना सांगून मला पुन्हा 13/10/2024 रोजी गावातच 35 आरोपींनी मारहाण केली। त्या संदर्भातही गुन्हा त्यांच्यावरती दाखल आहे। जवळजवळ दंगलीचे त्यांच्यावरती कलमं टाकलेली आहेत आणि तेव्हा आचारसंहिता चालू होती। अशा प्रसंगी आचारसंहिता चालू असताना दंगलीचा गुन्हा त्यांनी माझ्यावरती केला, तरीसुद्धा API यांनी त्यांना कोणत्याही प्रकारचे शासन किंवा त्यांना कोणत्या प्रकारचं दाब हे केलेलं नाही। मग या सर्व पोलीस स्टेशनच्या या कारवायांमुळे आरोपींना ते शह देत आहेत आणि पोलीस स्टेशन आरोपींना वाचवत आहेत। जवळजवळ याच्यामध्ये 2 PI आहेत, जयेश खलाने ते बदली करून निघून गेले, त्याच्यानंतर शीतलकुमार नाईक आले आणि आता पाटील म्हणून आलेले 3 PI आणि 4 पोलीस कर्मचारी, गावातील सरपंच आणि ग्रामसेवक हे सर्व त्याच्यात पार्टी असल्यामुळे आरोपींना वाचवण्याचे 35 लोकांना वाचवण्याचे त्यांचे कारस्थान चालू आहे। पण आरोपींना वाचवण्यामध्ये मला त्या लक्षात आल्यामुळे आणि मला कोणत्याही गोष्टीमध्ये मदत करत नाही, उलट मला ते क्रास केस टाकून मला जास्त अडवण्याचा प्रयत्न करत आहेत। म्हणून मी या सर्व गोष्टींना आता कंटाळलेलो आहे। म्हणून मी त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की मी उद्या 17/12/2000 रोजी पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये मी सहकुटुंब, सहपरिवार, माझ्या परिवारासह आत्मदहन करणार आहे। कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी आणि जर माझं काही जीवी बरं वाईट झालं, मी जर समजा या घटनेमध्ये गतप्राण झालो, तर माझ्या मरणोपरांत अगोदर हा जबाब मी देतो की या घटनेला ते 35 आरोपी ते तर आहेतच दोषी, पण पोलीस स्टेशनचे API, आयो आणि जे वरिष्ठ लोक याच्यामध्ये कन्वर्ट झालेले, पार्टी झालेले, हे सर्व लोक जबाबदार राहतील। कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी। या मॅटरमध्ये जवळजवळ 35 आरोपी आहेत, पण 35 आरोपींपैकी एकाही आरोपीला अटक झालेलं नाही। त्या संदर्भात मी SP ऑफिसला, SP साहेबांकडे, रेड्डी साहेबांकडे तक्रार अर्ज दाखल केलेला आहे। पुन्हा कलेक्टर ऑफिसलाही त्या अर्ज दाखल केलेला आहे, पण अर्ज दाखल होऊनही त्यांचीही चौकशी होत नाही आणि त्यांच्यावरती विशेष कारवाई होत नाही। उलट माझ्यावरती क्रास केस टाकली जात आहे। त्या आरोपींना वाचवण्याकरता पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत हे पण याच्यामध्ये पार्टी झालेले आहेत असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे। म्हणून मला नाईलाज माझ्या परिवारासह, पत्नीसह, मुलाबाळांसह उद्या दिनांक 17/12/2024 रोजी मारवड, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव तर मारवड पोलीस स्टेशनच्या परिसरात मला उद्या नाईलाज आत्मदहन करायचे आहे। जर या घटनेमध्ये माझं काही कमी अधिक बरं वाईट झालं तर हे पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी अवेलेबल असतील, PI असतील, पोलीस कर्मचारी असतील आणि हे जे SP साहेब वगैरे असतील, यांच्याकडे मी निवेदन दिलेले, हे सर्व लोक या घटनेला जबाबदार राहतील असं माझं सांगणं आहे। कृपया याची नोंद घ्यावी।